हाँ शेठ आम्ही बोलून लागा कोणी 35 किलो वजनाला 29 किलो 640 ग्रॅम बसतोय आणि हे दररोज गावात जाऊन लोकांना लुटतायत। हा धंदा यांचा बंद व्हायला पाहिजे। आमचं ह्याचं अवकाश आज आम्ही सगळे 4 वर्षापासून मिशन चालू केलेलं आहे यांना पकडण्याचं। हे 40 एक टेम्पोवाले आहेत, आज त्यातले 10-12 जण आम्ही पकडून आणलेले आहेत। बाकीच्यांना आम्ही या 2 दिवसात बाकीच्यांना पण सांगून देतो, आज वॉर्निंग देऊ मालकाला। यांनी सगळं मालकाला बोलवायचे, आज पोलीस स्टेशनला आम्ही याचा FIR करतो। आज इलेक्ट्रॉनिक वजन काट्यामध्ये हेराफेरी करून आणि तागडीच्या साह्यानं हातचलाखी करून काजू बी खरेदी करताना परप्रांतीयांनी कोकणातील शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक सुरू केली होती। ही फसवणूक शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी उघड केली आहे। दापोली परिसरामध्ये अशा प्रकारे काजू बी चोरीचं रॅकेटच सक्रिय असल्याची माहिती स्थानिक शेतकऱ्यांनी शिवसेना दापोलीचे शहर प्रमुख पप्पू रेळेकर यांना दिली होती। ही टोळी वजन काट्यामध्ये फेरफार करून किलो मागे 25 ते 30% कमी वजन दाखवते आणि शेतकऱ्यांचं यामध्ये प्रचंड नुकसान होतं आणि एक प्रकारची ही चोरी असल्याचं शेतकऱ्यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं। पप्पू रेळेकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी याबद्दल कसून पाळत ठेवली। त्यांनी पहाटेच 25 ते 30 संशयितांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं। नामदार योगेश कदम यांनी या संदर्भात तातडीने कारवाईचे आदेश दिले आहेत। हे काही पळालेले जातात, इथं 40 एक टेम्पोवाले आहेत, गावोगावी फिरतायत, गोरगरीब जनतेला फसवतायत। इथं फसवणूक करण्याचा एक पुरावे सगळे आम्ही काटे काढलेले आहेत। आजपासून कोणीही तालुक्यातल्या कुठल्याही नागरिकांनी यांना बी विकायची नाही। याच्यात तुमचंच नुकसान होतंय। आमचं आज सगळ्या दापोलीकरांना आव्हान आहे की ह्या सगळ्या भैयापासून कोणीही बी विकू नका। वाटल्यास आम्हाला तुम्हाला बी विकायची असेल दापोलीत या किंवा आम्हाला सांगा, आमच्या गाड्या येतील। 35 किलो आणि हे 35 किलोच्या वजनामध्ये बघा आज किती भेटतंय। 35 किलोचा 35 किलोचं वजन आहे। हे सगळे भंगारवाले आहेत ना दापोलीतले, त्यांना पण बंद करा। हे सगळे भंगारवाले आहेत दापोलीत। आपले काय नाव, पिल्लू काय नाव रे शेटचं? पिल्लू कोणतरी शेट आहे यांचा, आणि त्यांनी ह्याला हे काटे मारायचं शिकवलेलं आहे मशीनमध्ये, आणि तो आज इथं समोर येत नाही, यांना सोडवायला पण येत नाहीये। अशी यांची अवस्था आहे आज। एकही बाहेर आणि दारू घेऊन जातात गावोगावी, गावाच्या दारू घेऊन काय दारू वाटले हे अशा दारू घेऊन जातात। गोरगरीब जनतेला दारू पाजतात आणि त्यांच्याकडनं हे बिया घेऊन येत आहेत। पोलिसांनी या टोळीकडून गाड्या, इलेक्ट्रॉनिक वजन काटे आणि दारूच्या बाटल्या जप्त केल्या आहेत। शेतकऱ्यांना दारूचं आमिष दाखवून फसवणूक केली जात असल्याचं तपासात उघड झालं। RTO आणि वजनमाप नियंत्रण कार्यालयाने ही कारवाई सुरू केली आहे। कोकणातील गरीब शेतकऱ्यांची अशा प्रकारे जर फसवणूक होत असेल तर ती कधीही माफ केली जाणार नाही, अशी भूमिका शिवसैनिकांनी घेतली आहे। कोकणातील शेतकऱ्यांमध्ये या घटनेमुळे संतापाचं वातावरण आहे। या प्रकरणाचा तपास आता कुठपर्यंत पोहोचतो याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। शमशाद खान, माय कोकण, दापोली।